नमस्कार मंडळी, रोशन प्राची लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आमच्या देवदर्शनाला। आज सगळे देव आमचे देव बघायला व्यक्ती साबळे परिवारांचे बघा, आम्ही सगळे आमची एक फॅमिली आणि आपल्या लवकरच आपल्या घरात लग्न आहे आपल्या वैभव दादाचं। मग आमच्या शेतात वेताळ बाबा आहेत, त्यांची पूजा केल्याशिवाय आम्ही कोणतेही कार्य करत नाही। तुम्ही बघू शकता आम्ही नाशिकवरूनच सगळं घेऊन गेलेलो आहे। तिथे आपलं लासू स्टेशन जवळ गाव आहे हे बघा। आधी त्यांनी शेंदूर वगैरे लावला, तर ते साफसफाई केली आणि छोटंसं देव आहे आपला, पण खूप पूज्य मानतो त्यांना आम्ही बघा। नवरदेवाच्या हातून सगळी पूजा वगैरे झाली। नंतर त्यांनी नैवेद्य आणले होते बनवून, नानींनी मेथीची भाजी, भरीत, नंतर पुरणाची पोळीचा नैवेद्य। आणि आज तुम्हाला खूप छान व्लॉग बघायला भेटणार आहे। प्रत्येक देवीचा व्हिडिओ, सगळ्यांचे दर्शन होणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा। नंतर पप्पांनी पूजा केली, नंतर मम्मी पप्पांनी सोबत मिळून जोडीने केली। नंतर आम्हाला जायचं होतं पप्पांच्या मामाकडे, मग आम्ही तिथे गेलो। बघ इथं नेमकं इथं पण एक लग्न होतं आणि आम्हाला बांगड्या वगैरे भरायला त्यांनी सांगितलं, मम्मी भरताय, नानी पण भरणार आहे नंतर, आणि 6 बांगड्या मी तिथे भरल्या। नंतर आपली देवी दाक्षायणी देवी तिथे आम्ही केलेलं आहे आणि आमच्या साबळ्यांचं गाव आहे हे, बघू शकता तुम्ही कसं आवर आहे। सो हॉट। नंतर देवीचं ओटी भरण वगैरे घेतलं आम्ही, घेत आहे आमचं फिक्स दुकान आहे। इकडे नवरदेव मस्त पैकी ग्लो ग्लो करतो, एकदम चकाचक। हा इग्नोर करा, कारण मी ड्रायव्हिंग करू आलो नाशिकवरून, सो समजू शकतो। इकडे प्राची उभी मस्त पैकी तिने सगळं ओटीचं सामान घेतलं आहे। माझ्याकडे इकडे छान असा एक हार आहे, तर हार घेऊन आम्ही चाललोय। तुम्ही बघू शकता असा परिसर आहे। इकडं गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे आहे बाकीचं। हे आमचे पनीर सम्राट, बघू शकता तुम्ही, नाशिकला एकदम मोठे पनीरचे व्यापारी। नंतर आम्ही सगळे देवीच्या मंदिराकडे चाललो आहे हे बघा। सगळं घेऊन तेल वगैरे पण न्यावं लागतं आपल्या देवीच्या इथे, आणि चांदीचा एक प्रकार असतो, तो पण पाय वगैरे असतात, ते पण आपण देवीच्या दानपेढी टाकत असतो। पप्पांचं काहीतरी बोलणं चालू आहे। नंतर ज्यांचं लग्न असतं ते देवीच्या ते आपण हार वगैरे घेऊन आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही। मी ओटी भरण धरलेलं आहे आणि मम्मी मला काढून देत आहे सगळं। आपली देवीचे रूप इतकं प्रसन्न आहे की बघितलं इतकं भारी वाटतं त्यांना। डेकोरेशन पण खूप छान आहे, इथलं वावर पण खूप छान आहे, आणि शिवना नदी बाजूलाच असल्यामुळे इथे पावसात खूप पूर असतो। दर्शन घेते, छान दर्शन झाले आमचे, आणि आपला हार पण घालताय आता पुजारी। मस्त हार आणलेला आहे बाबू दादाने, त्यांनाही खूप आवड आहे फुलांची वगैरे। आणि बघा आता त्या आपली जेजुरीला गेलो आम्ही हे बघा, आपली साताऱ्यातली जेजुरी, सिंपल सोबर, काही टेन्शन नाही। खूप छान दर्शन झाले आमच्या तिथे पण। एळकोट जय मल्हार असं वाजत गाजत आम्ही गेलो हे बघा। 2-3च पायऱ्या आणि काम पण चालू आहे देवाचं, खूप छान आहे, पण बघण्यासारखंच आहे। खंडेरावांची मूर्ती तर एकदम छान आहे, युनिक पद्धतीने सगळं मंदिर वगैरे केलेलं आहे तिथे हे बघा। बघू शकता तुम्हाला मंदिराचं पूर्ण व्हिडिओ दाखवते मी बघा। आम्ही सगळे नैवेद्य भरतोय, वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य आम्ही घरूनच करून आणले होते। नानांनी ज्याच्या घरी लग्न असतं ते देव भेटीस नेतात, हे सगळ्यांना माहितीच असेल। पत्रिका वगैरे पण ठेवलेल्या होत्या बघा। तुम्ही सगळे दर्शन घेऊ शकता। खूप छान मंदिर आहे आपलं खंडेराव महाराजांचं, आणि आपली प्रत्येक आपण सगळं मराठी संस्कृतीत आपलं सगळं परंपरेनुसारच चालतं, तर आम्ही हे सगळं व्यवस्थित केलं। आमच्या घरातलं हे अजून एकच लग्न बाकी आहे, आणि आता माझं हे पहिलंच लग्न आहे अटेंड करायचं।
बघू दादांचं. आणि खूप छान आता ते बघा टोपी वगैरे टॉवेल घालताय घंटा महाराजांना. छान मूर्ती. आणि त्यांनी पण आम्हाला आरती वगैरे करायला सांगितली. पुजारी पण छान होतं, त्याच्यामुळे चांगली पूजा झाली आमच्या तिथे पण. दर्शन तर एकदम जवळून, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्या परंपराप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. आणि खूप छान असं देवांना गेल्यावर असं प्रसन्न वाटतं. त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतात आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. आपल्याला मोठे लोक असंच सांगतात आणि आपण आमची पिढी आता आमच्या सासऱ्यांनी तेच केलं. आम्ही पुढे हेच करत राहू. देवाचा आशीर्वाद घेऊ आणि सगळं व्यवस्थित चालू राहील आमचं. आणि पूजा करता आम्ही मागेच थांबलेलो आहे. दादाकडून ते पुजारी व्यवस्थित पूजा करून घेत आहे. भंडारा वगैरे देत आहे देवावर ठेवायला. म्हणजे त्यांना फेरी पण मारायला लावली, प्रदक्षिणा घालायला लावली. देव घेऊन आम्ही सगळं ते नाशिकवरून नेलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला तिथं घ्यायची काही गरजच पडली नाही. नंतर एक कापूर पेटवत आहे. दिवा पेटवून मग आपली आरती चालू होईल आता घंटा महाराजांची. तळी वगैरे तिथेच भरली आम्ही. आणि मस्त वाटलं तिथे. वातावरण पण फ्रेश होतं, काही गर्दी नाही, काही नाही. पण